या ठिकाणी हे पहा अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि कांद्याची जी काही साईज आहे ती आता शेतकऱ्यांच्या हातात आहे। पहा, दाखवा शिवाजीराव, दाखवा हे कांदे। आणि आता आपण हे पाहू शकताय की अतिशय गोल गरगरीत अतिशय चांगल्या पद्धतीचा कांदा या ठिकाणी झालेला आहे आणि एका कांद्याचं वजन साधारणपणे जवळपास 200 ग्रॅमच्या आसपास आहे। पहा, म्हणजे किलोमध्ये फक्त 5 ते 6 कांदे बसतील अशा साईजचा हा कांदा झालेला आहे। तर ऐकूया त्यांच्याचकडून नेमकं काय त्यांनी कशा पद्धतीने या शेतामध्ये कांदा पिकवलेला आहे, काय सांगाल? तुम्ही दिलेली कंपनी तेच खत मारलं, दुसरं काही मारलं नाही। तर त्याचा परिणाम तुम्हाला काय दिसतो इथे कांद्यामध्ये? काय आता आज कांद्याचं मार्केट आज पाहिलं आपण तर 100-140 रुपयापर्यंत मार्केट आहे आणि तुमचा इतक्या कमी कालावधीमध्ये आज किती दिवसाचा कांदा झाला आहे तुमचा? हा फक्त 2.5 महिन्याचा कांदा झाला। 2.5 महिन्यामध्ये हा कांदा तुमचा काढायला आलेला आहे। तुम्ही याच्यासाठी काय वापरलेलं आहे पुन्हा एकदा सांगा? काय वापरलं तुम्ही? जी औषधं जी खतं दिले तेच मारलं। हा, म्हणजे मी यांना पहा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी यातून मी मेसेज देतोय की यांनी फक्त वेस्टीज ॲग्रो या कंपनीची ॲग्री 82, ॲग्री ह्युमिक आणि ग्रॅन्युअल बॅग ही 3 उत्पादने वापरलेली आहेत आणि खर्च अतिशय कमी केलेला आहे। फक्त या प्लॉटसाठी त्यांनी खर्च केलेला आहे 1400 रुपये, बरोबर? 1400 रुपयाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं कोणतंही खत वगैरे काही न वापरता या ठिकाणी आज त्यांनी या माळरानावरती अतिशय चांगल्या पद्धतीचं कांदा उत्पन्न घेतलेलं आहे। आपण पाहू शकताय ही जी काही कांदे आहेत हे पाहू शकताय, अतिशय मस्त चांगल्या पद्धतीची कांदे या ठिकाणी झालेले आहेत आणि आजच्या या मार्केटमध्ये जो काही बाजार आहे नक्कीच 1 नंबरचा बाजार या कांद्याला मिळेल अशी त्यांनाही मनोमन खात्री आहे। साधारणपणे किती कांद्याची गोण्याची आपल्याला अपेक्षा आहे या प्लॉटमधून? 150 गोण्या तरी निघाल। 150 गोण्या 1 एकरामध्ये पहा, 150 गोण्या यांचा अंदाज आहे की यामध्ये साधारणपणे इतका चांगला कांदा आलेला आहे की 150 गोण्या यामध्ये उत्पन्न निघणार आहे आणि हा कांदा 100% 100 रुपये बाजार घेतल्याशिवाय राहणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपण सुद्धा जागृत व्हा आणि या वेस्टीज ॲग्रोचे प्रोडक्ट्स वापरून आपण सुद्धा आपलं उत्पन्न खर्च कमी करून अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवा। हाच मेसेज आज आपल्याला या ठिकाणी पिंपळगाव तुर्कचे शेतकरी शिवाजीराव सागर आणि बबनरावजी वाळुंज हे 2 शेतकरी आहेत, हे यांच्या वतीने आज आपल्याला मेसेज देत आहे। तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? आता शेतकऱ्यांसाठी हेच सांगणार ना, तुमचे जे कंपनीचं औषध वापरलं त्याचा रिझल्टच कंपनी आलेला आहे, रिझल्टच आलेला आहे त्याचा। ते शेतकऱ्यांनी वापरणं फायद्याचं आहे की काय, त्यांच्यासाठी काय सांगाल? चांगलं फायद्याच आहे। उलट ते आम्ही जे आतापर्यंत जी खतं मारली रासायनिक मग त्याच्यापेक्षा चांगलं झालं। तुमचं काय मत? एकदम ओके, हेच खत वापरायचं, आता परत दुसरं वापरायचंच नाही। औषध दुसरं म्हणजे पाच इतके वातावरण ढगाळ खराब वातावरणामध्ये सुद्धा हा कांदा एकदम चांगला आहे। आपण पाहू शकता याची काळोखी वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीने, अजून हा कांदा उतरण्याला काही टाइम आहे तरी पण सुद्धा हा कांद्याची साईज जी आहे ही पुन्हा एकदा मी दाखवतोय तुम्हाला, दाखवा सागर साहेब। हे पहा, कांद्याची ही साईज झालेली आहे आणि अतिशय एकदम चांगल्या पद्धतीच्या मुळ्या तुम्ही पाहू शकताय। ही जी काही मुख्य काम आहे ह्युमिकचं ते त्या ठिकाणी प्रॉपरली झालेलं आहे। अतिशय चांगल्या मुळ्या आणि चांगला रंग वगैरे एकदम चांगला साईज। आणि जो कांदा आता तयार झाला आहे, कांदा द्या, हा कांदा जो तयार झाला आहे याच्या देठामध्ये तुम्ही पाहू शकता की एकदम लूजपणा, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने हा कांदा हे झालेला आहे। तरी सर्वांनी ॲग्री 82, ॲग्री ह्युमिक आणि ग्रॅन्युअल वापरावं ही विनंती। धन्यवाद।